आणि संतांचं महात्म्य वर्णन करताना मातृशक्तीचा सुद्धा गौरव एका अर्थी करतात तुकोबराय, तिला संतांच्या पंक्तीत नेऊन ठेवतात. त्यामुळे संत आणि आई एक समान असल्याचं तुकोबराय ठासून सांगतात. आणि असा मातेचं महात्म्य वर्णन करणारा तुकोबरायांचा अत्यंत गोड, हृदयाला भिडणारा, मनाला स्पर्श करणारा आणि काय महाराजांनी चाल गायली, त्या चालीमध्ये कितीतरी हृदय हलवून गेली अशी सुंदर चाल त्या अभंगाला सुद्धा साजेशी ओंकार महाराजांनी लावली. त्यामुळे वाजवा ना, मनापासून वाजवा, टाळाटाळ नाही करायची. मागे दाद यावी अशी की खोकला येते तशी दाद यावी, ती दाद मागून नाही मिळत, दाद आपोआप यावी लागते. त्यामुळे मनापासून जिथं कौतुक करावं असं वाटेल ना तिथं मोकळ्या मनाने करावं बरं का, हातचं राखून ते बरं नसतं कौतुक. त्यामुळे आपण सगळी सुज्ञ आहात, मला जाणीव आहे आपण बहुश्रुत मंडळी आहात, अनेकांचं अनेक पद्धतीचं श्रवण आपण केलेलं आहे. श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुख नांदे. माऊली म्हणते येथे मोक्ष असे आयता श्रवणाची आहे माझी. आयता मोक्ष तुम्हाला आम्हाला कीर्तनात संत देतात. आणि कीर्तन ही नवविधातली श्रेष्ठ असलेली भक्ती. मोक्ष कुठेच मिळत नाही, कुठल्या गावाला नाही मिळत. मोक्ष नावाची कुठली वस्तू नाही, कुठलं काही पदार्थ नाही आहे. गती गेल्यानंतर मिळते ती गती, पण जिवंतपणे अनुभवण्याची वस्तू, गोष्ट, अनुभव तो म्हणजे मोक्ष आहे. जिथे मोहाचा पूर्णपणे क्षय होतो त्याला मोक्ष म्हणावं. आणि असा क्षय, मोह क्षय होण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे कीर्तन आहे. विठ्ठल त्यामुळे प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने आयोजित केलेली ही कीर्तन सेवा, अगदी साजेसा असा अभंग, एका आईच्या त्यागाला, समर्पणाला दंडवत करणारा, तिचं महात्म्य वर्णन करणारा तुकोबरायांचा अत्यंत गोड अभंग आहे. यच्चयावत जीवाच्या शाश्वत कल्याणाचा विचार आमच्या संतांनी मांडलाय. आणि त्या विचाराचं प्रतिनिधित्व करणारे अनेक संत या भूमीमध्ये होऊन गेले, या मातीमध्ये होऊन गेले. त्या संतांचं प्रतिनिधित्व करणारे जे संत आहेत ते आमचे तुकोबराय, भागवत धर्माच्या कळशस्थानी विराजमान असणारे, देहूचे प्रसिद्ध जगद्गुरु या पदाला विराजमान असलेले आमचे तुकोबराय. धन्य तुकोबा समर्थ, त्याने केला हा पुरुषार्थ. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, असा दरारा ज्यांचा चरित्राचा आणि चारित्र्याचा होता. साधकावस्थेतली धडपड तुकोबरायांची बघावी तर भामनाथाच्या डोंगरावर जावं, पांडुरंगाला आळवणी करावी, भगवंता ये म्हणून त्याची विनवणी करावी, प्रार्थना करावी. आणि साधकावस्थेपासून सिद्धावस्थेत पोचलेले तुकोबराय की तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी या पदापर्यंत पोहोचतात. एकीकडे न लगे मुक्ती अन धनसंपदा, संत संग देई सदा असं म्हणणारे तुकोबराय शेवटी याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिस चार खेळी मिळी. या सिद्धावस्थेला पोहोचतात आणि वैकुंठ गमनासारखा अलौकिक सोहळा तुकोबराय जगाला दाखवतात. मला असं वाटतं की लोकांनी वैकुंठ गमन सुद्धा चर्चेत आणले तुकोबरायांचं. केली की नाही चर्चा? काही बुद्धीचे फाटे फोडणारे प्रचंड लोक समाजामध्ये आहेत. काय करायचं म्हणजे मला तर असं वाटतं त्यांच्या बुद्धीची मोहऱ्यांनी दृष्टच काढावी. काय काय करायचं त्यांच्या बुद्धिमत्तेला. बरं नको तिथे आपलं डोकं फार चालवतील. तुकोबराय म्हणे वैकुंठाला गेलेत की नाही, असं काही शक्य असतं का म्हणे देहाने? अहो भावविश्व आमचं तिथपर्यंत पोहोचत नाही, तेव्हा असे संदेह मनामध्ये येतात. ज्ञानोबांच्या भावविश्वातली भिंत चालली, भगवंतालाही ती भिंत चालवावी लागली. आमचं तुमचं भावविश्व तिथं पोहोचत नाही, आम्हाला वाटतं हे अशक्य आहे. अहो ज्ञानोबा तुकोबा सोडा, साक्षात गोपाल कृष्णांना सुद्धा लोक म्हणाले की कृष्ण एक नाही, चार असले पाहिजेत म्हणाले. वसुदेव सुतं देवम हा एक कृष्ण. कारण एका कृष्णाला एवढं सगळं करणं शक्य नाही. कंस चाणूर मर्दनम, कंसाला मारणारा कृष्ण तिसराच, दुसराच. देवकी परमानंदम तो म्हणले तिसराच असला पाहिजे, तिकडे मथुरेत जन्माला आला. आणि कृष्णम वंदे जगद्गुरुम, अर्जुनाला गीता सांगणारा तो कृष्ण चौथा असला पाहिजे. हे अशी डोकी आहेत. पण असो, आपण महाराष्ट्रात आहोत, आपण भारतात आहोत. भारतीय परंपरा, भारतीय संस्कृती, या संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान असणारी आपण सगळी मंडळी आहोत. आणि तो अभिमान असाच टिकून राहिला तर पुढच्या पिढीसमोरचं भविष्य फार वेगळं असेल, ते दिव्य असेल, उदात्त असेल, यात शंका नाही. आमचा महिला वर्ग आज बहुसंख्येने उपस्थित आहे, पण आपण सगळ्या इथे उपस्थित आहात ना. दोन वाक्यातला अर्थ जरा थोडासा, शब्द तेच वापरलेत पण म्हणायचंय वेगळं. आपण आहात पण आहात ना, आहात ना. मनाची उपस्थिती फार महत्वाची आहे. देहाची उपस्थिती सगळ्यांची असतेच कीर्तनात, पण मन असेलच. मन वढाय वढाय उभ्या पिकातला ढोर, मन वढाय वढाय उभ्या पिकातला
स्थिती ते राहू द्या, बस शेवटपर्यंत. अगदी आजच्या कीर्तनाची वेळेचं बंधन असतं, याशिवाय नैमित्तिक कीर्तन सेवा आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ही सेवा भगवंतांच्या चरणी आपण रुजू करायची आहे. तुकोबरायांचा गोड अभंग आहे. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. आईचा गौरव केलाय, अर्थात भारतीय संस्कृतीनंच मातृशक्तीचा गौरव केलाय. सप्तशतीमध्ये 23 श्लोकांचं वर्णन आहे आईचं वर्णन करणारे, किंवा त्या जगदंबेला, त्या जगदात्रीला, धरित्रीला, प्रकृतीला, मायेला वंदन करणारे. या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता, भक्तिरूपेण संस्थिता, क्षमारूपेण संस्थिता, दयारूपेण संस्थिता, चेतनैत्यभिधीयते, विष्णुमायेति शब्दितः, दयारूपेण, धृतीरूपेण, लक्ष्मीरूपेण, कांतीरूपेण, भ्रांतीरूपेण. 23 रूप आहेत तिचे. त्यातलं सगळ्यात लोभसवाणं आणि आपल्याला भावणारं असं देवीचं मातृस्वरूप आहे. किती जगदंबा प्रत्येक घरामध्ये त्या मातेच्या, त्या वात्सल्याच्या रूपाने आहे. अर्थात याचं स्मरण इथं जन्माला येणाऱ्या प्रत्येक लेकराने ठेवावं की मी जिच्या पोटी जन्माला आलोय ती फक्त माझी आई नाही, ती जगदंबेचं मातृस्वरूप आहे. ते साक्षात आदिशक्ती जगन्माता तिच्या रूपाने आहे आमच्या घरामध्ये. आणि त्याचं स्मरण नसतं म्हणून मग कितीतरी उदाहरणं आपल्या आजूबाजूला दिसतात. सुरुवातीलाच खरं तर प्रसंग सांगायला नको वाटतंय, पण ओघात आलाय मी सांगून जाते. काही दिवसांपूर्वीचा, काही वर्षांपूर्वी घडलेली गोष्ट. मुंबईमध्ये एक आई आपल्या मुलाला खूप मोठं करते, लहानाचं मोठं करते, प्रचंड रक्त जाळून मोठं करते, वाढवते. पती नसताना सुद्धा आपल्या मुलाला इतकं शिकवते, इतकं मोठं बनवते की त्याला परदेशी शिकायला पाठवते. परदेशी गेलेला मुलगा 1.5 वर्ष आईच्या संपर्कातच नाही. आई फोन करते, आई पत्र पाठवते, कुठल्याही पत्राला उत्तर नाही, मेसेजला उत्तर नाही, फोनला उत्तर नाही. शेवटी त्या मुलांनी 1.5 वर्षांनी ठरवलं की मायदेशी जाऊया आणि आईला भेटूया. मुंबईतली घटना आहे. आणि तो मुलगा ज्यावेळी आपल्या घरामध्ये गेला, घराचं दार उघडलं, श्रोते हो, बेडरूममध्ये 1.5 वर्षापूर्वीच संपलेला आईचा मृतदेह किड्या मुंग्यांनी खाल्लेला फक्त पाहिलाय. हे फार बिभत्स आहे, हे फार ऐकायला वाईट आहे. पण मला असं वाटतं ही वेळ इथल्या एखाद्या लेकरावर यावी का हो, ज्या भारताने मातृशक्तीचा गौरव केला. कोरोनामध्ये पत्र पाठवली, तुमचं तुम्ही उरकून घ्या, आम्हाला यायला वेळ नाही, जमत नाही, परमिशन नाही, परवानगी नाही. कोरोना नसला तरी असं करणारी मंडळी आहेत. कुठला तरी मुलगा येतो, आईचं काळीच काढून घेतो. आपण लहानपणापासून ऐकलेल्या कविता आहेत, गोष्टी आहेत. प्रेयसीवर खूप प्रेम आहे, प्रेयसी विचारते कोण आवडतं तुला, तो म्हणाला तूच आवडतेस. किती आवडते? अगं किती किती सांगू तुला, तूच आवडतेस. तुझ्या आईपेक्षा आवडते का? हो, माझ्या आईपेक्षा तूच आवडते. मग देशील आईचं काळी जाणून? आपल्याला कथा माहिती आहे की नाही? दिलं काळी जाणून दिलं. पण आणत असताना ठेच लागून पडला आणि ते काळीच बोललो, हो बाळा, लागलं नाही ना तुला, तुला त्रास नाही ना झाला. ही कथा आपण खूप पूर्वीपासून अगदी ऐकतोय. आताच्याच मुलांना हे असलं काही ऐकायला मिळत नाही. ते त्यांचं दुर्दैव की आपलं दुर्दैव म्हणावं. कारण आपण जर त्यांना वेळोवेळी या गोष्टी आणि या कथा नाही सुनावल्या, नाही ऐकवल्या, तर आपल्यासारखे करंटे आपण ठरू बरं का. पुढच्या काळामध्ये भविष्याला जर आपण योग्य दिशा दिली नाही तर त्यांच्या जीवनातल्या अंधाराला ते कारणीभूत नसतील, आईबाप म्हणून आपण कारणीभूत असू. हे कायम ठासून पक्क ठेवा हृदयामध्ये. मी उपदेश करायला आलेली नाही, आपल्याला खूप कळतं म्हणून कीर्तनाला अजिबात उभी नाही. श्रोते हो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला कळावं, या गादीवर उभी राहून अधिकारवाणीने बोलता यावं याकरता उभी आहे. पण तुकोबा ज्या आईचा गौरव करतात, भारतीय संस्कृती ज्या मातेला पहिलं नमन करते, मातृ देवो भव, ती माता बघा तुम्ही. देवमाता आदिती आहे, वेदमाता गायत्री आहे. आमची गीता माऊली म्हटलंय तिला, गीतेला सुद्धा. विनोबा भावेंनी गीतेचा टीकाग्रंथ लिहिला, नाव होतं गीताई. आईनी सांगावं, विनू तू एवढा गीतेचा भाष्यकार आहेस, अभ्यासक आहेस, मला गीता कळत नाही रे संस्कृत मध्ये. मग त्यांनी लिहिली गीताई, गीताई आई माझी, मी तिचा बाळ नेणता, असं म्हणायचंय. ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी माऊली आहेत, ज्ञानोबा माऊली आहेत. आमची धरती माता, इथून सुरुवात करूया ना आपण. आईचं चराचरात असलेलं अस्तित्व, मातृशक्तीचं अस्तित्व खूप लक्ष देऊ नाही का. मला प्रपंचातल्या गोष्टी फार कमी सांगता येतात, मला येतच नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपली धरित्री माता, जुनी मंडळी मला सांगा, सकाळी उठल्या उठल्या काय श्लोक म्हणतो आपण? समुद्र वसने देवी. आता हे कॉन्व्हेंटच्या पोरांना नाहीये,
काही माहिती नाही, काही येत नाही, आणि येत नसेल तर शिकवणं आपलं काम आहे की नाही? पण घरामध्ये आजोबा किंवा आजी बोलायला लागली तर नातू म्हणतो तुम्ही गप्पा, तुम्हाला काही कळत नाही. त्याच्या त्या बोलण्यावर सगळे हसतात. हो, काय बाळ हुशार आहे आमचं, बघा गप करते आजीला सुद्धा. तिथं फटका देण्याची गरज आहे. लाल येत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडे येत. कसा बोलेल परतच्या वेळी उलटा. आपण काय करतो, एक गाल पुढे देतो लहानपणी, मार मार मार, ते मारतं मग गालात, कुणाच्या वडिलांच्याच आईच्याच. दुसऱ्या गालात पण मारतं. मोठा झाल्यानंतर हाताच्या ऐवजी लाथ वापरतो. हे ऐकायला खरं कटू आहे, पण ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे येथ वडील जे जे करीती, माऊलींची प्रसिद्ध आणि माझ्या आवडीची ओवी, तया नाव धर्म ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकल. त्यामुळे अशी मातृशक्ती, धरती माता आहे आमची. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व मे. प्रार्थना केली पाहिजे. जिला पाय लावतोय आम्ही ती धरती माता आहे, भारत माता आहे आमची. आमच्या मातृभूमीसाठी कणाकणाने झिजणारी कितीतरी मंडळी आपण पाहिली, की अशा मातृशक्तीला, म्हणजे ती भारतीय माता, वेदमाता, देवमाता, धरती माता, या सगळ्या मातांच्या पलीकडे जाऊन निसर्गातलं मातृत्व सुद्धा, म्हणजे जन्मदात्री आई तर आहेच आहे, तुम्हाला मला देहाने जन्माला घालणारी आई, जिच्याशी आपली नाळ जोडली गेलेली आहे, ती आहेच आहे. पण याही पलीकडे जाऊन त्या मातेचा गौरव करताना तुकोबरायांनी त्या मातेला संतत्वाच्या पदापर्यंत नेऊन पोहोचवलं. ती आई आणि संत दोन नाहीच आहेत. कारण जगाचं सर्वतोपरी कल्याण व्हावं असं दोनच व्यक्तींना वाटतं, ती म्हणजे आपली आई आणि एक म्हणजे दुसरे संत. या दोघांनाच असं वाटतं की आपलं सगळं सर्वतोपरी विश्वाचं कल्याण व्हावं, आणि हे कल्याण करण्याकरता संत दादागिरी करत नाही. तो आई दादागिरी करत नाही. फार तर काय म्हणते, मेल्या उन्हात काय मरतोस, मरायचंच असेल तर घरात येऊन मर कार्ट्या. आता हे मर म्हणजे तिला खरंच मर म्हणायचं असतं का हो? जी आई आपल्या लेकराला मर म्हणते तीच आई आजारी पडल्यावर उषा पायथ्याशी बसून सुद्धा राहते. त्यामुळे संत सुद्धा अशाच पद्धतीने आम्हाला आमच्या जगाच्या जीवनाच्या कल्याणाची कामना करतात. सकलांच्या पाया माझा दंडवत, सकलांच्या पाया माझा दंडवत, सकलांच्या पाया माझा दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत. आपुलाली चित्त शुद्धाकारा, आपुलाली चित्त शुद्धाकारा, सकलांच्या पाया माझे दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, सकलांच्या पाया माझे दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत. सकलांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. दंडवत घालून जगाच्या शाश्वत कल्याणाची कामना करणारे संत आहेत. आमच्या जीवनाच्या कल्याणाची कामना करणारी आई आहे. आणि म्हणून अशी आई की जी सगळ्यांनी अनुभवली, बरं का, तुम्ही आम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये ती मातृशक्ती आहे. तुकोबा तिचाच गौरव करतात, तिलाच वंदन करतात. आणि तिचा गौरव करताना अनेक संतांनी सुद्धा त्या मातेचा गौरव केलाय, की ज्यावेळी आमचे विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगावी लागली, देहांत प्रायश्चित्त भोगावं लागलं. काय मातृत्वाची संकल्पना आहे बघा. निघून गेले आई वडील. सकाळी उठली आमची सगळी लेकरं चारही. सोपान दादा उठले, निवृत्ती दादा उठले, ज्ञानदादा उठला. आणि डोळे चोळत चोळत 4 वर्षाची परकरी पोलक्यातली आमची मुक्ताई धावत धावत बाहेर आली, डोळे चोलत, केस भुरभुरते. आणि निवृत्ती